मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमधील मध्यवर्ती इमारत 1991 साली उभारण्यात आली असून सध्या या इमारतीला अवकळा आली आहे। या इमारतीमध्ये 272 गाळे असून त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। या इमारतीमध्ये बँक, वाहतूक आणि इतर ऑफिसेस आहेत। इमारत धोकादायक असल्याने 50% ऑफिस रिकामे करण्यात आले आहेत। या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी एपीएमसी प्रशासन व गाळेधारकांमध्ये बऱ्याच बैठकी होऊन सुद्धा आतापर्यंत काहीही फलित निघालेले नाही। गाळेधारकांच्या म्हणण्यानुसार संचालक व एपीएमसी प्रशासन आम्हाला विश्वासात न घेता पुनर्विकासासाठी त्यांच्या मर्जीतील विकासक आणत आहेत। उद्या 27 मार्चला होणाऱ्या बैठकीत पीएमसी नियुक्तीसाठी तयारी करण्यात आली आहे। स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये दुरुस्ती असताना त्या इमारतीला C1 मध्ये टाकून अति धोकादायक घोषित करून काही कायदेतज्ञांनी मार्केट संचालकांसोबत मिळून दलालांची कामे सुरू केल्याची चर्चा बाजारावरात सुरू आहे। त्यामुळे 20 वर्षांपासून रखडलेल्या कांदा बटाटा मार्केटचा पुनर्विकास करण्याऐवजी मसाला मार्केट पुनर्विकास करण्यासाठी पीएमसी नियुक्तीचा घाट घालत या गाळेधारकांना बाहेर काढण्याचा कट रचला जात असल्याची चर्चा बाजारावरात सुरू आहे। त्यामुळे पुनर्विकास करताना आम्हाला विश्वासात घ्या, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या पुनर्विकास योजनेसाठी आम्ही सर्व प्रयत्न करू, अशी मागणी कार्यालय धारकांनी यावेळी केली आहे। पाहूयात या रिपोर्टमध्ये। सुरुवातीला या लोकांनी आम्हाला सांगितलं की ही बिल्डिंग C1 कॅटेगरीमध्ये आहे असं व्हीजीटीआयनं रिपोर्ट दिलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही त्या रिपोर्टच्या अगेन्स्ट IIT आणि नवी मुंबई महानगरपालिकाचे पॅनल ऑडिटर, स्ट्रक्चर ऑडिटर यांच्याकडून ऑडिट करून घेतलं। त्या रिपोर्टमध्ये दोन्ही ऑडिटरने सांगितलं की ही बिल्डिंग रिपेरेबल आहे, दुरुस्ती या इमारतीची होऊ शकते। तो रिपोर्ट आम्ही महानगरपालिकेला सादर केला। महानगरपालिकेनं आम्हाला आमचा रिपोर्ट सादर केल्यानंतर त्याच वेळेला असं लिहून दिलं की तुम्हाला इमारतीचा कोणताही साचा न बदलता इमारत दुरुस्त करायची असेल तर महापालिकेची परवानगीची आवश्यकता नाही। तेच रिपोर्ट आम्ही एपीएमसीला सुद्धा दिलेले होते, परंतु त्या रिपोर्टला एपीएमसीनं केराची टोपली दाखवली आणि आजपर्यंत आम्हाला फक्त इमारत खाली करा एवढेच नोटीस पाठवत आहेत। आम्ही वारंवार त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार होतो आहे, परंतु आजपर्यंत एपीएमसीचे पूर्ण घटक, संचालक पूर्ण मंडळ, अध्यक्ष आणि सचिव हे आम्हाला अद्यापर्यंत एकत्रित सापडलेले नाही। 4-5 वेळा आमच्या मीटिंग झाल्या, तो कोण चेअरमन असतो तर कोण सचिव असतो, सर्व घटक एकत्र आम्हाला भेटत नाही। माननीय नाईक साहेब यांच्या सोबत आमची मीटिंग झाली, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा हे प्रकरण असं आहे तर तुम्हाला दुरुस्ती करण्यास काय हरकत आहे, परंतु आम्हाला ते C1 कॅटेगरीमध्ये असल्यामुळं दुरुस्ती करता येत नाही, तुम्ही खाली करा। म्हणजे तुम्हाला असं वाटतं का ह्या पहिला दुरुस्तीचा C2 मध्ये होता आणि ह्याला पुनर्विकासासाठी C1 मध्ये कॅटेगरी आणण्यात आला? त्याने आता व्हीजीटीआयने रिपोर्ट दिला त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं हे C1 आहे, परंतु त्याच्यानंतर आम्ही ऑडिट केलं, स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे। व्हीजीटीआयच्या रिपोर्टच्या नंतरचा ऑडिट आमचा आहे। IIT सेंट्रल गव्हर्नमेंटची संस्था आहे, त्याच्याकडून करून घेतलेला आम्ही तो रिपोर्ट आम्ही त्यांना सबमिट केलेला आहे। त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की बाबा ही इमारत दुरुस्त होऊ शकते आणि 10-15 वर्षे या इमारतीचं आयुष्यमान वाढू शकते, परंतु तो रिपोर्ट हे ग्राह्यच धरत नाही आणि आम्हाला खाली करा एवढंच नोटीस पाठवतायत। बरं, खाली करा, आम्ही त्यांना मग हा प्रस्ताव पाठवला, जर तुम्हाला या इमारतीचा पुनर्विकास करायचा आहे ठीक आहे, आम्ही त्याला सुद्धा तयार आहोत, परंतु आम्ही 272 घटक आणि तळमजला हे सर्वजण घटक आहेत, तर आमची व्यवस्था तुम्ही काय करणार आहे? आम्हाला पर्यायी जागा देणार आहात का? त्याच्यानंतर त्याचा कालावधी किती असेल, याचं नियंत्रण कोणाकडे असेल याची तर कल्पना आम्हाला द्यायला पाहिजे। आता तर आम्हाला नोटीसवर नोटीस पाठवतात की तुमचं लाईट आणि पाणी बंद करा, मग ही त्यांची मुजोरी झाली, दडपशाही झाली ना।
म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्याच्या हाती सत्ता आहे तो काही करू शकतो. आम्हाला सामान्य माणसाला पर्याय काय? तो याबद्दल तुम्हाला म्हणजे तुम्हाला बसून कधी चर्चा केली का की हा पुनर्विकास करायचे आमचं असं धोरण आहे, तुम्हाला विश्वास घेतले का संचालक मंडळाने? नाही ना, आम्हाला माहिती सुद्धा नाहीये. आणि आम्ही सांगतो ना तुम्हाला, आम्ही त्यांच्याकडे चौकशीला ज्या वेळेला जातो आम्हाला कोणीही व्यवस्थित उत्तर देत नाहीत. मुळातच कोण सर्व घटक मिळतच नाही, त्यांची आमची चर्चा होतच नाही. तर एपीएमसी प्रशासन जो सचिव आहे ते सचिव सोबत तुमची बैठक झाली? नाही झाली ना. आता सध्या साधारणतः 8-9 महिने आमची कोणतीही बैठक झालेली नाही. तो आता पीएमसी जे देण्यात येणार आहे उद्या बैठकमध्ये, ज्याला नियुक्ती करण्यात येत आहे, तो त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? पीएमसी आम्हाला माहितीच नाही. त्यांनी टेंडर काढलं होतं मागच्या वेळेला, साधारणतः मला वाटतं 3 महिन्याच्या पाठीमागं पेपरला दिलं होतं टेंडर की पीएमसी आम्हाला अपॉइंट करण्याची आहे. आता पीएमसी अपॉइंट करायची आहे तर तो त्यांचा विषय आहे ना. तो तुम्हाला संचालक इथे मार्केट संचालक विश्वास घेतला का? मार्केट संचालकाने आम्हाला सांगितलं नाही, फक्त पीएमसी अपॉइंट करायचं टेंडर निघालंय आणि असं कळतं की पीएमसी अपॉइंट झालेली आहे. तो तुम्हाला विश्वास न घेता अगर हे पुनर्विकास करायचा तर तुमच्या पुढच्या काय निर्णय आहे? आमचा पुढचा निर्णय काय आहे? एपीएमसी आम्हाला जर विश्वासात घेत नसेल तर पहिली गोष्ट की आम्ही ही जागा खाली करणार नाही. आणि आमच्यावर जर त्यांनी दडपशाही केली तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. अन्यथा शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे स्वयंपूर्ण सीएमच्या किंवा शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे स्वयंपूर्ण पुनर्विकास करायचा असेल तर आम्हाला त्या बाजूने चालावं लागेल. पण यांची जी दडपशाही जी चाललेली आहे याचं मूळ काय आहे हे संबंधित घटकांनी शोधलं पाहिजे. बरं, आम्ही त्यांना संपूर्ण बाजू समजून सांगितलेल्या आहेत. किंवा तुम्ही पुनर्विकास करणार असाल तर आमची सहमती आहे, परंतु रिपेअरिंग करणार असाल तर त्याला सुद्धा सहमती आहे. आणि आम्ही असं लेखी दिलेलं आहे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात घेऊन आणि ऑन पेपर या गोष्टी आम्हाला तुम्ही द्या, त्यावेळेला आम्हाला खाली करायची जबरदस्ती करा. आणि जर तुम्ही तशी जबरदस्ती केली तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आमच्याकडे तेवढाच पर्याय आहे.